ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवरदमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जय बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकसी चंद्रप्रभ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथम आचार्य चर्चपति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासलत्नाकर आचार्य गुरुदेसी सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी विरचित रत्नकरंडक श्रावकाचार्य जी या ग्रंथाची वाचना चालू आणि आचार्य भगवान अतिशय सुंदर रीतीनं या ग्रंथाचं पठण पाठन आणि ग्रंथाच्या सगळ्या ज्या अवस्था आहेत अतिशय सुंदर रीतीनं सांगत आहेत। काल आपण बघितलं होतं की निश्चित रूपानं सम्यक दृष्टीचे जीव आहेत तेच इंद्र पदांना प्राप्त होतात हे सांगत होते। आणि आज परत आणि सम्यक दर्शनाचं महात्म्य सांगत असताना आचार्य भगवान की सम्यक दृष्टी जीव सगळ्यात महत्त्वाच्या आणि मनुष्यामधील सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे चक्रवर्ती पदाला प्राप्त करतात। कारण की चक्रवर्ती बनणार आहे तो सम्यक दृष्टी जीवच असायला पाहिजे। दुसऱ्या जीवाला 3 काळामध्ये एक नाही इंद्रपदांचे मोठे इंद्रपदांना प्राप्त करता येत नाही आणि मनुष्यातले उच्च पदांना सुद्धा सम्यक दृष्टी असल्याशिवाय प्राप्त करता येत हे आचार्य भगवान सांगल्यात। पहिला गाथा कंठस्थ करून आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। नवनिधि सप्तद्वय नवनिधि सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रम् रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रम् वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्टदश शत्रमौलिशेखरचरणाः स्पष्टदृश शत्रमौलिशेखरचरणाः नवनिधि सप्तद्वय रत्नाधीशा सर्वभूमिपतयश्चक्रं वर्तयितुं प्रभवन्ति स्पष्टदृश शत्रमौलिशेखरचरणाः। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी सम्यक दर्शनाचं महत्त्व प्रकट करत असताना आणि परत सांगत आहेत की एक गोष्ट लक्षात घ्या की सम्यक दर्शनाचं महत्त्व प्रकट करताना परत गाथा देत आहेत। इथं गाथाच्या माध्यमातून सांगत आहेत आचार्य भगवान की स्पष्ट दोष म्हणजे सम्यक दर्शनाचा धारक जीव काय करतोय। शत्र मौली शेखर चरणा शत्र मौली शेखर चरणा याचं काय दृष्टांच्यापासून रक्षण करणारा आणि राजांच्या मस्तकांचा मुकुट असणारा असे कोण आहेत
नवनिधी सप्तद्वय रत्नात दिशा, ज्यांना नवनिधी 14 रत्न याचा धारक जो आहे, सर्व भूमिपतय षटखंडाचा जो स्वामी आहे, तो चक्रवर्ती होऊन चक्ररत्नाला वर्तुयुतम स्वतंत्र रूपाने म्हणजे चक्राला साध्य करून सगळ्या कार्यांचं परिवर्तन करणारा प्रभवंती म्हणजे समर्थ असतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, जो जीव सम्यक दृष्टी असणार आहे तो सम्यक दृष्टी जीवच चक्रवर्ती पदाला प्राप्त करणार आहे हे सांगाले. त्याच्याजवळ किती काय काय असते बघा. सगळ्या या संसारामध्ये सगळ्यात निश्चित रूपानं संसारातल्या जेवढ्या निश्चित रूपानं संसारामध्ये जेवढे की नाही संपत्ती वैभव आहे, त्या सगळ्या संपत्ती वैभवाला धारण करणारा जो जीव निश्चित रूपानं जो सम्यक दृष्टी असणार आहे तोच चक्रवर्ती पदाला धारण करणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, या चक्रवर्ती पदामध्ये काय असते, सगळ्यात महत्वाची संपत्ती. आम्ही जरा आमची संपत्ती असली तर लगेच फुगतो, एवढी माझं 5 एकर 10 एकर 50 एकर 100 एकर एवढं नाही सोडा. 5 एकर 10 एकर 15 20 लय झालं, आता 25 लय झालं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, चक्रवर्ती जो होणारा जीव असतो त्याला नाही षटखंडाचा अधिपती असतो. तो त्याची जमीन केवढी असते माहिती काय, 6 खंड. तुमच्या जशा पृथ्वी आहेत की नाही अशा 12 पृथ्व्या घालायच्या. काय सांगावले, एवढी सगळी जमीन त्याची असते. 6 खंडाचा अधिपती म्हणजे 5 म्लेंच आणि 1 आर्य, म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या आर्य खंडामध्ये ते निश्चित रूपानं असे 6 खंडाचा तो अधिपती असतोय. त्याच्याजवळ 9 निधी असतात, 14 रत्न असतात आणि त्याचबरोबर निश्चित रूपानं 7 अंग असतात, 84 लाख हत्ती असतात. 84 लाख हत्ती त्याची संपत्तीमध्ये सांगवले. त्याच्यानंतर 84 लाख रथ, 18 कोटी उत्तम जातीचे घोडे, किरकोळ नाहीत गावठी घोडे, काट्यावरती घोडे असतात किती मोठी मोठी, तसली उत्तम जातीची म्हणून म्हणले तिथं. तर उत्तम जातीचे घोडे, 84 कोटी वीर योद्धा, असंख्य देवसेना, मेजता येत नाही एवढी देवसेना असते त्यांची, विद्याधर सेना, दशांक भोग, चक्रवर्तीला नाही आर्य खंडातील 32,000 आणि म्लेंच खंडातील 32,000 अशा किती, आणि विद्याधरांच्या वंशातील 32,000 अशा तिन्ही किती झाल्या 96,000 राण्या. एक बायको सांभाळायचं अवघड इथं. चक्रवर्तीची संपत्ती बघा, 96,000 राण्या. त्यानंतर निश्चित रूपानं या 96,000 राण्या, त्यानंतर 32,000 मुकुटबद्ध राजे त्यांच्या चरणाची सेवा करत असतात. 360 आचारी, 360 वैद्य आणि त्यांच्या राज्यात 32,000 संगीत शाळा, 32,000 नाट्यशाळा आणि अशा अनेक अपार वैभवाचा स्वामी कोण असतो, चक्रवर्ती. ते व्हायचं असले तर सम्यक दर्शन पाहिजे. इथं सांगितले ते सांगाले. हे सगळं चक्रवर्ती पद आहे. चक्रवर्ती पदाला जर प्राप्त करायचं असेल तर निश्चितपणे जे सम्यक दृष्टी जीव आहे त्या जीवालाच हे चक्रवर्ती पद प्राप्त होणार आहे. आचार्य भगवंतांनी म्हटले एवढी अफाट संपत्ती. एक गोष्ट लक्षात घ्या, आणि चक्रवर्ती होणारा जो जीव आहे तो नियमानं वज्र वृषभ नाराज सहनाचा धनी असतोय. नियमानं त्यानं जर दीक्षा घेतली तर नियमानं मोक्ष, नाही दीक्षा घेतली तर नियमानं नरक. कारण की का, केवढी संपत्ती आहे बघा, की केवढी प्रॉपर्टी आहे. आता एवढा परिग्रह असल्यावर दीक्षा घेतली नाही तर काय घोळ होईल. दीक्षेला किती महत्व आहे की नाही सांगाले हो. दीक्षा घेतली तर डायरेक्ट मोक्ष आणि दीक्षा नाही घेतली तर डायरेक्ट नरक. हे चक्रवर्तीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. चक्रवर्ती सांगले कारण त्याच्यावर एवढी अपार संपत्ती असते. या सगळ्या संपत्तीचा मालक तो असतोय. म्हणून निश्चित रूपानं सम्यक दर्शनाला बी महत्व आहे आणि दीक्षेला बी महत्व आहे हे सांगायचं म्हणून सांगले. आम्ही या गोष्टीचे चिंतन करायचं आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, चक्रवर्ती निश्चित रूपानं किती जरी, एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही मोठ्या संपत्तीचा मालक जरी चक्रवर्ती असला परंतु धर्माला कधी सोडत नाही. तो नित्यक्रमानं देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप आणि दान या क्रिया नियमित करत असतोय. आम्ही जरा संपत्ती आली तर धर्मालाच विसरून जातोय. चक्रवर्ती एवढ्या संपत्तीचा अधिपती होऊन सुद्धा तो कधी धर्माच्या क्रिया कधी सोडत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आज आमच्या चक्रवर्तींना त्यांच्या घरात चौकासला तर उभारला लाज वाटते काय काय चक्रवर्तींना. इकडे चक्रवर्ती, हे चक्रवर्ती सांगाले हो,
तो चक्रवर्ती, ह्या संपत्तीचा मालक चक्रवर्ती नाही, हे चक्रवर्ती आमचे पतिराज, ते चक्रवर्ती, यांना घरात चौका असला तर चौक्यात सवय नसेल लाज वाटत्या. हे चक्रवर्ती एवढ्या षटखंडाचा अधिपती असून 96,000 राण्या, एवढी सगळी अफाट संपत्ती असून सुद्धा ज्यावेळी पहिला नगरात मारता येईल, पहिला चौका कुणाचा असेल तर चक्रवर्तीचा असतोय. त्याला काय माहित नाही वे कशात काय फायदा आहे, कशात काय तोटा आहे. चक्रवर्तीला सगळं माहित असतंय, परंतु निश्चित रूपानं तो कायमस्वरूपी धर्माची देवपूजा, गुरुपासी, स्वाध्याय, संयम, तप, दान ह्या दिनेरदिने ज्या क्रिया करायच्या तो दिनेरदिने करत असतोय. आम्ही कधी तर करावं, दिनेरदिने जमतंय का नाही महाराज? जमतंय कसं? आता चातुर्मासात तेवढं जमाले, इतर टायमाला पुंश. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं, या गोष्टी आम्ही पालन करणं आवश्यक आहे. का सांगवले? एवढ्या अफाट धनाचा संपत्तीचा मालक असणारा व्यक्ती सुद्धा कधी धर्माला एक सेकंद सोडत नाही. आणि आमच्याजवळ काही संपत्ती नाही तरी धर्माला आम्ही पालन करत नाही. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. बघा, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे की काय आम्ही याच्या गोष्टीचं चिंतन केलं तर सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की ही महत्त्वाचं आहे. कारण की एवढ्या सगळ्या अफाट संपत्ती असून सुद्धा, सगळ्या गोष्टी त्यांच्याजवळ असून सुद्धा निश्चित रूपानं आम्ही या गोष्टीचं चिंतन करत नाही. चिंतन करणं आवश्यक आहे. बघा, एक उदाहरण भरत चक्रवर्तींच्या विषयी येते. एक दोन उदाहरण आहेत. आम्ही का चक्रवर्ती सांगले? एवढी अफाट संपत्ती असून सुद्धा एक समय सुद्धा तो धर्माला सोडत नाही आणि आपल्या टार्गेटला किंवा जे सिद्ध करायचं आहे, आपल्याला मिळवायचं आहे, प्राप्त करायचं आहे, ते एका क्षणाला सुद्धा त्याला सोडत नाही. एवढी सगळी अफाट संपत्ती असून सुद्धा आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. हे काय? बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. कारण की आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही निश्चित रूपानं लक्ष देणं आवश्यक आहे. काय झालं माहिती काय? एक व्यक्ती भरत चक्रवर्तीच्या नगरामध्ये आणि त्यांच्या महलामध्ये गेला. ते सगळं महल ते बघून आश्चर्यचकित झाला. एवढं सुंदर सगळं सोन्याचं आणि चांदीचं महल, सगळे महत्वाचे जे लाकडं आहेत त्या लाकडांनी बनवलेला महल. कुठलं लाकूड असेल मग? काळ्या कलरचं, माहिती आहे की नाही? शीसम, सागवान किरकोळ आहे, शीसम सागवानपेक्षा महाग असते. शीसम लाकूड आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींनी त्यांचे महल बनलेले असतात. एक व्यक्ती गेला आणि सगळ्या महलला बघून आश्चर्यचकित झाला. तर तो भरत चक्रवर्तींच्या दरबारामध्ये पोहोचल्यानंतर भरत चक्रवर्तींना म्हणतोय, मला एक गोष्ट सांगा की निश्चित रूपाने एवढी सगळी संपत्ती, एवढे सगळे राण्या, सगळे सिस्टीम तुम्ही कसं हँडल करताय? त्यावेळी भरत चक्रवर्ती उत्तर देत नाहीत. भरत चक्रवर्ती काय म्हणतात? तुला सगळ्या राण्या बघायच्या आहेत? होय, सगळ्या राण्या बघायच्या आहेत. तो माणूस म्हणतोय, हा काय करायचं आहे बघ, एक तुला युक्ती. भरत चक्रवर्ती सांगतात, ही तुझ्या हातामध्ये एक ने दीपक द्यायला तेलाचा, आणि तो दीपक लावणार आहे. तुझ्या पाठीमागे सैनिक असणार जे शस्त्रधारी असणार. जर दीपक नाही हे लागलेलं दीपक घेऊन नाही वळीनं सगळ्या राण्या बघत जा आणि इथंपर्यंत परत यायचं. परंतु अट काय आहे माहिती काय? त्या दीपकामध्ये एक थेंब तेलाचा सांडला तर पाठीमागचे जे सैनिक आहे तुझं शिरछेद करणार. ठीक आहे म्हणला, जातो बघायला. त्याला वाटलं आता बघायला 96,000 राण्या बघायला किती सुंदर सुंदर असतील, हे बघायला मिळते म्हणून गेला योगायोगानं गेला. आणि गेल्यानंतर तो दीपक हातात धरलाय. पाठीमागे सैनिक बघतोय, बलदंड शरीरवाले, हातात तलवार, वेगवेगळी शस्त्र, भाला बिला घेऊन, गदा बिदा घेऊन आहेत. त्यांना बघितल्यानंतर दीपकावरनं नजर कुठं टाकत्या. पहिली राणी गेली पट्टराणी, दुसरी राणी गेली, तिसरी राणी गेली, चौथी राणी गेली, सगळं फिरून आला. 96,000 राण्या कुठं कुठं होत्या ते सगळं फिरून आला, तरी सुद्धा त्याची नजर तिथनं हटली नाही. का सांगा? तेल एक थेंब पडले की शिरछेद होणार आहे, यासाठी त्याची नजर हटली नाही. त्यावेळी तिथं आल्यानंतर भरत चक्रवर्ती 96,000 राण्या बघितला. कुठं बघतोय मी? काय एक बैदा माझ्या पाठीमा लावलेला की हे सगळे मोठे जे बलदंड शरीरवाले सगळे राजे तुमचे होते. जर तेलाचा एक थेंब पडला तर माझा शिरछेद होणार होता आणि मी कुठं बघायला लक्ष तेलाकडे बघत बसलेलो. तसं भरत चक्रवर्ती म्हणतात, मला सुद्धा एवढं सगळं अफार वैभव असून सगळीकडे बघण्याचं निश्चित रूपानं ध्यान लक्ष जात नाही जास्त, कारण की माझं सगळं लक्ष आहे ते मोक्षाकडे आहे.
एवढ्या अफाट संपत्तीचा वैभवाचा धनी असून सुद्धा त्याचं लक्ष कुठं आहे? दुसरी एक घटना भरत चक्रवर्ती अशी सांगतात, एवढं सगळं वैभव असून सम्यक दृष्टी निश्चित रूपानं त्या असतात, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, काय त्यांच्याविषयी हे सगळं बोललं जातंय. भरत चक्रवर्तीचं शाहीक सम्यक दृष्टी होती, त्याच भवातनं एक भव तारी, त्याच भवातनं ते मोक्षाला जाणार होते. आणि सगळ्यात तीर्थंकरांच्या पेक्षा सुद्धा कमी वेळेमध्ये अंतर्मुहूर्तामध्ये त्यांना केवल्याची प्राप्ती झाल्या. अंतर्मुहूर्त म्हणजे किती काळ आहे माहिती आहे? 48 मिनिट म्हणजे एक अंतर्मुहूर्त. 48 मिनिटामध्ये त्यांना केवल्याची प्राप्ती झाली. का? एक गोष्ट लक्षात घ्या, घरामध्ये असताना सुद्धा नाही एवढं वैराग्य ओसपोस भरलं होतं त्यांच्यामध्ये, म्हणून त्यांना 48 मिनिटाच्या आत निश्चितपणे त्यांना नाही केवल्याची प्राप्ती झाली. याचं उदाहरण आदिपुराणमध्ये आचार्य भगवान जिनसेन स्वामीजी सांगतात. सुंदर उदाहरण एक सांगितले की काय, भरत चक्रवर्ती एकदा काय झालं, त्यांच्या नगरामध्ये एक मुनिराज आले आणि मुनिराज आल्यानंतर भरत चक्रवर्तींनी सगळ्यांना आदेश दिला की चौका सगळ्यांनी लावायचा. आपल्या बी घरात त्याने चौकाला स्वतः भरत चक्रवर्ती पडघाणला तिथं उभारलाय. स्वतः भो स्वामी नमस्तु नमस्तु नमस्तु, भो स्वामी नमस्तु नमस्तु नमस्तु, अत्र अत्र आगच्छ आगच्छ, अत्र अत्र आगच्छ आगच्छ. लांबच म्हणायचं नाही, तिष्ठ तिष्ठ तिथंच थांबायला पाहिजे. तिष्ठ तिष्ठ म्हणजे थांबा, अजून कोपऱ्यावर आहे तोपर्यंत तिष्ठ तिष्ठ थांबा महाराज तिथं, आम्ही काय पडवून घेत नाही. म्हणजे तुमचं सांगाले गोष्ट, त्यांचं नाव भरत चक्रवर्तीने व्यवस्थित म्हणत होते, पण तुमचं सांगाले जवळ आल्यावर बरोबर पुढ्यात आल्यानंतर तिष्ठ तिष्ठ म्हणायचं असे, तोपर्यंत आगच्छ आगच्छ, भो स्वामी नमस्तु नमस्तु, अत्र अत्र आगच्छ आगच्छ, या या या, आणि मग जवळ आल्यावर तिष्ठ तिष्ठ म्हणजे थांबा. ते जमत नसलं संस्कृत तर महाराजी नमोस्तु महाराजी, यावे यावे यावे, थांबावे थांब असं म्हणा. नाही इंग्लिशमध्ये ना, इंग्लिशमध्ये म्हणा कमॉन महाराजी, कमॉन महाराजी, स्टॉप महाराजी, नमोस्तु महाराज असं मी म्हणू शकते, काय बाद आहे त्याला. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, चुकीची विधी कोणती करू नका हे सांगायचं आहे मला. नाहीतर आम्ही कोपऱ्यावर अजून गल्लीच आहे तोपर्यंत महाराज तिष्ठ तिष्ठ म्हणजे तिथं सांभा, आम्ही काय पडवून घेत नाही, आम्ही चाललो तुम्ही जावा. चिंतन करा या गोष्टीचं. ह्या गोष्टी न करता मी भरत चक्रवर्ती सांगाले, तुमचं सांगितलं नाही म्हणजे असं करायचं असते हे सांगाले. तर भरत चक्रवर्ती मुनी महाराजांचं पडघाण करत होते, व्यवस्थित पडघाण केलं. महाराजजी बरोबर भरत चक्रवर्तींच्या समोरच येऊन थांबले आणि त्यांनी अतिशय भावपूर्वक पडघाण केलं. भो स्वामी नमस्तु नमस्तु 3 फेऱ्या मारल्या व्यवस्थित भावपूर्वक शुद्धीपूर्वक. खाली जीव बघून, एक खाली जीव कुठले आहेत का ते बघत बघत फेऱ्या मारायला पाहिजेत, नाही तर इकडं इकडं काय हा फोटो हा चालू आहे हे सगळं बघत नाही, खाली बघायला पाहिजे तिथं कुठले जीव आहेत काय. एक गोष्ट लक्षात घ्या, भूमिशुद्धी करताना नाही जल प्रत्येक वेळी टाकण्याची आवश्यकता नाही. पहिल्या वेळेस किंवा पाटावर एकदा टाकलं तर ठीक आहे. भूमिशुद्धी याचा अर्थ आहे तुम्ही म्हणायचं आहे भूमिशुद्धी करो मी तीस कुरु कुरु स्वाहा. ते का म्हणायचं आहे की निश्चित रूपाने ते बघत जावं म्हणून. समजा तो ठेम मोठा असेल आणि मुंगीवर पडला, झाले की स्वाहा सांगाले हो. त्या जीवाचं काय होईल? छोटे छोटे जीव असतात, त्या जीवांच्यावरती पाण्याचा ठेम पडला. चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळं नुसतं म्हणायचं आहे आणि आपण बघत जायचंय. आम्ही निश्चित रूपाने बघत जायचंय, सगळ्यांना बघत या म्हणायचं, सगळे बघत जायचे. आणि बघत गेल्यानंतर मग तिथं गेल्यानंतर ते सगळं बघत फेऱ्या मारल्यानंतर मग शुद्धी सांगायची. नमोस्तु महाराजी नमोस्तु महाराजी नमोस्तु महाराजी. मन शुद्धी, वचन शुद्धी, काया शुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे. 9दा भक्तीने आहार केलेला आहे. आमच्या घरामध्ये आहारासाठी यावे महाराजी. नमोस्तु महाराजी नमोस्तु महाराजी नमोस्तु महाराजी. हाय गाय करायचं नाही. जरा आवाज कमी करतो, व्हॅल्यूम कमी करतो, चालत नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या. या गोष्टी झाल्या. तिथनं नंतर मग भूमिशुद्धी बघत बघत जायचं. आता पाणी कुठं ठेवलं असेल तर निश्चित रूपानं गटर असेल किटा असेल तिथं नाही, तिथनं बाजूला यायचं. कारण की तिथं गरम पाणी आणि ते गार पाणी मिक्स झालं तिथं किती जीवांची हिंसा होणार आहे. हे यायचं, घेतलं स्वच्छ सगळं पाठीमागनं फुडणं व्यवस्थित, नुसतं वरनं जरा वतलं चला सगळं पाठीमागनं फुडणं. शुद्धी याचा अर्थ काय आहे? सगळं पायाची सगळी शुद्धी करायला पाहिजे. पाठीमागनं पाणी ते घालून सगळीकडं व्यवस्थित पाय धुवायला पाहिजेत. मग महाराजांना निवेदन करायला पाहिजे. महाराजी पाय धुवून थांबलेले की निवेदन बाहेर जे कोणी घरवाले त्यांनी महाराजी आमच्या चौकामध्ये प्रवेश करावा. तसंच येणारच आहे. आम्ही गेलो की संपलं, चला सगळे आज चला झालं, महाराज येऊन दे त्यांना राहून द्या सांगाले हो. म्हणजे निवेदन करायचंय महाराजी आमच्या चौकामध्ये प्रवेश करावा. नमोस्तु महाराजी. मग आत आल्यानंतर निश्चित रूपानं बसल्यानंतर
पहिला निश्चित रूपानं त्यांच्या घरातले कोण असतील त्यांनी निश्चित रूपानं पाठपूजा करायचं आहे, व्यवस्थित पाठ ठेवायचं. पाठ ठेवायचं नाही, ताट ठेवायचं. ताटामध्ये निश्चित रूपानं ते जल, महिलांनी जल टाकायचं, पुरुषांनी हात लावायचा. पाठपूजा झाल्यानंतर त्यातलं गंधो एक थेंब न सांडता जेवढी चौक्यामध्ये आहार द्यायला आले त्या सगळ्यांनी गंधोदक घ्यायला पाहिजे. हे ठेवा कडायला. झालं काम. ती विधी आहे. नवदा भक्ती नुसतं म्हणताना नवदा भक्ती पूर्वक आहार देतो. नवदा भक्तीच केलं नाही तर पूर्वक आहार कुठला दिला? 9-10 प्रकारच्या जे विधी आहेत ते विधी करायला पाहिजे का नको? सांगाले हो, समजावून सांगाले. म्हणजे त्यांनी काय केलं ते भरत चक्रवर्तीचं पुढं कुठून कंटिन्यू चालू आहे. तर एक गोष्ट लक्षात. ते झाल्यानंतर सगळ्यांनी गंधोदक घेतल्यानंतर मग पूजनला बसायचं. पूजनला व्यवस्थित बसायचं, पूजन व्यवस्थित करायचं. ते पूजनचा विभाग तुमच्याकडे आहे. व्यवस्थित पूजन केल्यानंतर पूजन झाल्या पहिला पूजनची थाल बाजूला ठेवायची व्यवस्थित. तिथं खाली काही पूजनचं साहित्य पडू नये पहिला लक्ष द्यायचं. आणि पडलं असले तरी व्यवस्थित उचलून घ्यायचं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, त्यातलं का पडू नये म्हणून मी कायम सांगते की लवंगानं तुम्ही स्थापना करा. तांदळानं स्थापना करताय जरा टाक सगळं पार विस्कुटते सगळं तांदूळच. ती स्थापना ज्यांची करले ती निश्चित रूपानं भगवंतांची, जर देवशास्त्र गुरुची असेल त्यात भगवंतांची स्थापना करलाय म्हणजे भगवंतानं तिथे विराजमान करलाय. ते तांदूळ म्हणजे भगवंत आहेत. स्थापना याचा अर्थ काय आहे चिंतन करणं आवश्यक आहे. एक त्यातला एक सुद्धा तुमच्या पूजनला सुद्धा इथं सुद्धा एक सुद्धा तांदूळ त्यातला पडता कामा नये खाली. एवढी खबरदारी, एवढ्या भावपूर्वक आणि शुद्धीपूर्वक त्या सगळ्या क्रिया करायला पाहिजे. आणि म्हणून लवंगानं केले तर लवंग खाली पडत नाहीत. बरोबर 3 व्यवस्थित प्रत्येक वेळी एक वेळी ठेवले, व्यवस्थित झालं. काही न पडलं ते सगळं पूजन झाल्यानंतर ते बाजूला ठेवल्यानंतर 3 वेळा नमोस्तु 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 हे म्हटलं की 9दा भक्ती पूर्ण होते. नमोस्तु म्हटला नाही, 9दा भक्ती पूर्ण झाली नाहीत. नमोस्तु 3 वेळा म्हणायला पाहिजे. मग निचुरमानं तुमचे पदार्थ असतील ते दाखवायचे. ते भरत चक्रवर्तीने दाखवले. भरत चक्रवर्तीने ते सगळे दाखवले. आणि दाखवल्यानंतर मग नंतर सगळ्यांनी दाखवून झाल्यानंतर मग शुद्धी सांगितली. शुद्धी सांगितल्यानंतर मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार पण शुद्ध आहे. 9दा भक्तीने आहार केलेला आहे. मग काय म्हणायचं ते सगळं म्हणायचं. नमस्ते करायचा सांगाय, नमस्ते करायचा. आणि मग निश्चित रूपानं शुद्धीसाठी जलतेन आपण पहिला स्वच्छ हात धुवून घ्यायचे. व्यवस्थित हात धुवून घ्या. नुसतं पाणी टाकलं झालं. व्यवस्थित हात धुवून घ्या कारण की शुद्धी महत्वाची आहे. व्यवस्थित हात धुवून घेतल्यानंतर मग महाराजांना शुद्धीसाठी जल, मग सगळ्या आहारची विधी. भरत चक्रवर्तीने आहारची विधी चालू केली. एवढ्या भावपूर्वक सगळं हे केलं. सुंदर असं 9दा भक्तीतून सगळी व्यवस्थित केलती कुणी भरत चक्रवर्तीने. आणि हे केलं आहार व्यवस्थित भावपूर्वक. सगळे जे आपल्या हातात असते नाही, ज्यांनी आपल्या हातात आहार देताना नाही भरत चक्रवर्ती सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःहून शोधन. नाहीतर काय असते त्या ठराविक माणसांनी शोधन करायचं. आम्ही तसंच देतो, काय आहे की नाही बघायचं. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या हातामध्ये जे काही भांडं आलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं शोधन करायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक कुणाकडे भाजी असेल तर ते भाजीमध्ये वर खाली करून काय आहे, काय त्यात केस आहे काय, जीव आहेत काय, काय दुसरं पडलेलं आहे काय, ते सगळं बघून असलं तर बाजूला काढायचे. या गोष्टी सगळ्या करायला पाहिजेत. आम्ही घ्या महाराज, चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे सगळ्यात शोधन. हातामध्ये भाकरी द्यायला जरी आली आपल्या मध्ये त्यांनी शोधन केलं म्हणजे आपण शोधन करायचं नाही असं नाही. आपण सुद्धा वर आतमध्ये काय आहे काय, पाठीमागं काय आहे काय, सगळं शोधन करूनच द्यायला पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. भरत चक्रवर्तीने अशा शुद्धीपूर्वक आहार दिला. आहार दिल्यानंतर ज्यावेळी आहार झाला कमंडलमध्ये पाणी घातल्यानंतर त्यांचं कमंडल घेऊन महाराजांना सोडायला भरत चक्रवर्ती साक्षात गेलेत. आमचे चक्रवर्ती तिथनंच ताटाबाबाय करतात. तुमचं तुम्ही जावा मंदिराला नाही तर राहून दे. ज्यांनी घराकडे नेले आहारला त्यांनी सगळ्यांनी सोडायला पाहिजे की हो. तिथनंच ताटाबाबाय, तुम्ही जावा नाही तर राहा. हे ज्यांच्या घरामध्ये आहार आहे त्यांनी निचुरवाना महाराजांना सोडून यायला पाहिजे मंदिरपर्यंत. ही विधी आहे शास्त्रोक्त. चिंतन करा या गोष्टीचं. आमचे चक्रवर्ती, आमच्या इंद्रायणी सगळे तिथंच राहतात. हा जाऊन द्या, कोण असते ते बघते त्यांचं. पार पडलं. निम्मच चाराने पूर्ण नाही, पुण्य नाही, मग पार पडलं. आज जसं आलं तसं गेलं. आमच्या डब्यातनं आणलं, आमच्या दुरडीत वाटलं, पंडितच्या दुरडीत गेलं. स्वाहा सांगाले हो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, क्रिया सगळ्या पूर्ण केल्या तर 100% पूर्ण. जर या पद्धतीनं सगळ्या क्रिया पूर्ण केल्या
बाहेरचे कोण चौक्यामध्ये येणार असेल त्या चौक्यामध्ये दुसरे येते, त्याने आपला एक छोटासा कुठला तर वाळा पदार्थ घेऊन यायचा, तिथं आणला नाही गाठला तर ठीक आहे, घेतला नाही तर राहून दे त्या चौक्यात ठेवा, मग आहार देण्याचं पुण्य 100% मिळते. हे सांगाले हो. जे असा आहार केल्यानंतर भरत चक्रवर्ती गेले सोडायला गेले, आणि ज्यावेळी जंगलाचा मार्ग आला त्यावेळी नाही महाराजजी म्हणले की आता तुमचं पाठीमागनं त्यांची सेनापती सगळे प्रधानजी सगळे होते की या देशाचे राजे भेटायला चला, या देशाचे राजे भेटायला चला, या देशात, तरी सुद्धा लक्ष नाही, फक्त एकच लक्ष महाराजांच्याकडं. ते महाराजांच्याकडे बघायला. ज्यावेळी महाराज म्हणले आता तुम्ही थांबा इथं, मी जंगलाचा मार्ग जातो आणि तुम्ही तुमच्या कामासाठी निघून जावा, तुमचं कार्य करा, तरी सुद्धा महाराजजी चालल्यानंतर भरत चक्रवर्ती त्यांच्या पीठाकृती आकृतीकडेच बघत राहिल्यात, तसंच बघत राहिल्यात. शेवटीला तसंच बघत राहिल्यात. महाराज दिसायचं बंद झाले तरी सुद्धा का नाही महाराजांची पीठाकृती आकृती आठवून तसंच बघत राहिल्यात. त्यावेळी म्हणतात अहो अमुक देशाचे राजे भेटायला आहेत, अमुक देशाचे राजे भेटायला आहेत. मग त्यांना कळल्यानंतर मग त्यांना जाग आली, मग ते आपल्या लवाजमा सहित परत आले. आणि घरात आल्यानंतर ज्यावेळी आता देशाचे राजे भेटायसाठी पहिला जेवण तर करायला पाहिजे भोजन शुद्धीनं, ते आपण जे शुद्धीचं महाराजांना घातलेलं आहे तेच शुद्धीचं भोजन आपण करायला पाहिजे, नाहीतर लगेच तडका मारायचा. सांगाले हो. त्यांनी तसंच बसले, जे काही महाराजांनी ग्रहण केलेलं आहे त्यातनं शेषान्न शिल्लक राहिलेलं आहे, प्रसाद म्हणायचं नाही. शास्त्रामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं काय नाव आहे प्रसाद, याचा अर्थ काय, जे उष्ट करून दिलेलं आहे ते प्रसाद आहे. महाराज 3 काळात कधी उष्ट करत नाहीत, जेवढ्या त्यांच्या आवश्यक गोष्टीला असेल तेवढंच आवश्यक ग्रहण करतात, बाकीच्या गोष्टी कुठल्याही त्यात शिल्लक राखत नाहीत. त्यामुळे त्याला शेषान्न हा शब्द आहे शास्त्रोक्त पद्धतीनं, की जे राहिलेलं आहे त्याला शेषान्न म्हणतात. प्रसाद घ्या प्रसाद, हा इथं करायलाय प्रसाद नाही शेषान्न आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. शेषान्न आहे ते, शेषान्न निश्चित रूपानं ते शेषान्न आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी गेले ते जेवायला आले, ते शेषान्न जे शिल्लक राहिले तेच निश्चित रूपानं खाईसाठी, त्यात काही बदल करू. महाराजांनी जसं ग्रहण केलंय कळायला पाहिजे महाराजांची चर्या काय आहे, महाराजांनी काय खाल्ले कळायला पाहिजे. आम्ही महाराज गेल्यावर सगळा फुडणी टाकणार, तडका टाकणार, महाराजांची चर्या काय माहितच नाही आम्हाला. कसं काय काय महाराजांनी खाल्लं ते तर कळायला पाहिजे ना. हाय तसं भरत चक्रवर्ती खायला पहिला ग्रास तोंडात घातल्यात, दुसरा ग्रास घेऊन बसले ते तसंच विचार करत. बायको विचारत्या अहो तुम्हाला काही टेन्शन आहे काय, तरी 1 नाही 2 नाही तसंच. अहो कुठल्या देशाचे राजे तुमच्यावर हमला करणार आहेत काय, स्वारी करणार आहेत काय, काय नाही. अहो तुमची तब्येत बरोबर नाही काय, काही नाही. शेवटीला बायकोला पटराने राग आला, ती जाऊन आलो द्या अहो काय झालंय. मग लक्षात आलं, त्यावेळी ते ग्रास ग्रहण करतात. सगळं भोजन झाल्यानंतर म्हणतात की त्यावेळी माझे चिंतन चालू होतं की मी भविष्यामध्ये मुनी कधी बनेन. मुनी महाराज सोडून आल्यानंतर सुद्धा ताटावर बसल्यानंतर जेवण करत असताना जो षटखंडाचा अधिपती होता त्याचे विचार काय होते, मी त्या मुनी महाराजांसंग मी मुनी कसा बनेन, कवा बनेन, ही विचार करत तो जेवत होता. जेवताना सुद्धा ती क्रिया. एक गोष्ट लक्षात घ्या, आमचे आचार्य सन्मत सागर महाराज आचार्य भगवान कायम सांगायचे, आमचं जर कल्याण लवकरात लवकर व्हायचं असेल तर चालताना आम्ही चालायला पाहिजे ते मोक्षासाठी चालायला पाहिजे, बोलताना आम्ही बोलायला पाहिजे ते मोक्षाचंच बोलायला पाहिजे, आणि क्रिया करताना आम्ही करायला पाहिजे त्या मोक्षासाठीच करायला पाहिजे. त्यावेळी लवकरात लवकर आमचं कल्याण होणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या तर काय होणार नाही. म्हणून भरत चक्रवर्तींना दीक्षा घेतल्यानंतर 48 मुहूर्ताच्या आत ते संसारात राहून सुद्धा वैरागी राहिलेले, म्हणून त्यांना एवढ्या लवकर केवल्याची प्राप्ती झाली. याचं चिंतन करा, या गोष्टीचं सगळ्यांनी चिंतन करावं, कारण की या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर सम्यक दर्शन सगळ्यात जीवनात महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान निश्चित रूपानं पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान परत आणि सम्यक दर्शनाचीच परत आणि चर्चा करणार आहेत, सोडत नाहीत. म्हणजे सांगले हो काय गाथा आहे बैला बघ्या. त्यानंतर आचार्य भगवंतांनी काय सांगितले, कुठल्या पदांना आणि प्राप्त करू शकतात हे सांगायल्यात. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अमरासुर नरपतीभीर, अमरासुर नरपतीभीर, यमधरपति भीचनूत पादाम्भोजः, यमधरपति भीचनूत पादाम्भोजः,
दृष्ट्या सुनिश्चितार्था, दृष्ट्या सुनिश्चितार्था वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः, वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः अमरासुर नरपतिभिर् यमधर पीत भीच नूत पादाम्भोजा दृष्ट्या सुनिश्चितार्था वृषचक्रधरा भवन्ति लोकशरण्याः। आचार्य भगवान इथे सांगतात दृष्ट्या सुनिश्चितार्था म्हणजे सम्यक दर्शनाने जे धर्मादीचं मूक स्वरूप आहे त्याचा निश्चय करणारा म्हणजे सम्यक दृष्टी जीव। मराठीत हिने जरा फिरवून सांगितले आचार्य भगवंतांनी आणि चांगले सांगितले, परंतु जो निश्चित रूपानं सम्यक दृष्टीनं सम्यक दर्शनासहित आहे किंवा 7 तत्वांचं 9 पदार्थांचं त्याला निश्चित रूपानं स्वरूपाचं सगळं अवलोकन झालेलं आहे असा अमरासुर नरपतिभी म्हणजे सौधर्म इंद्र, धर्मेंद्र आदी चक्रवर्ती आणि पुढे काय म्हणतात यमधरपतिभी, यमधर म्हणजे गंधर, गंधर। सकाळच्या भक्तीमध्ये आचार्य भगवान विद्यासागरजी महाराज ज्यांनी हिंदी भक्त्या लिहिलेल्या आहेत, आपण सकाळच्या भक्तिपाठमध्ये हिंदी भक्त्यांचं पठण चालू आहे। थोड्या दिवसानं कुंद आचार्यांच्या भक्त्या बी येणार आहेत, थोड्या दिवसानं पूजपात आचार्यांच्या भक्त्या सुद्धा आपण शिकणार आहोत। 4 महिन्यामध्ये हिंदी, मराठी, प्राकृत, संस्कृत सगळ्या प्रकारच्या भक्त्या आपण शिकणार आहोत। जे सकाळी चालू आहे आचार्य भगवान विद्यासागर महाराजांच्या ज्या भक्त्या चालू आहेत त्यामध्ये एका ठिकाणी गणपती शब्द आलाय। हे आचार्य भगवंतांनी यमधर हा शब्द आहे किंवा गंधर शब्द आहे, गंधर यालाच गणपती, पती गण, गण म्हणजे समूह आणि त्याचा मेन करता म्हणजे गंधर। त्या संघाचा समूहाचा जो प्रमुख असतो त्याला गंधर, गणपती, यमधर हे सगळे शब्द वापरले जातात। ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला काहीतरी मनात दुसरंच यायचं, त्यामुळे आधीच सांगितलेलं बरं असते। त्यामुळे इथं शब्द वापरलाय एवढ्या पदांना प्राप्त करतोय सौधर्मेंद्र, धर्मेंद्र, चक्रवर्ती, गंधर आणि नूत या सगळ्यांच्याकडून नाही ह्या पदांना प्राप्त करतोय, परंतु या सगळ्यांच्याकडून नूत पादांभोजा म्हणजे ज्यांचे चरण कमल पूजित आहेत, या सगळ्यांच्याकडून ज्यांचे चरण कमल पूजित आहेत असे वृषचक्रधरा म्हणजे धर्मचक्राचे धारक तीर्थंकर। काय सांगले बघा, जे धर्मचक्राला धारण करणारे ते तीर्थंकर या सगळ्यांच्याकडून ते वंदित असतात। कारण की सांगितलंय आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत कृतदेव द्रव्य संग्रहजी ग्रंथाच्या संस्कृत टीकेमध्ये 100 इंद्र कोणते त्याची गाथा देतात की त्या 100 इंद्रांच्या गंड हे जिनेंद्र भगवान खरे देव तीर्थंकर हे वंदनीय असतात। कुठले भवनालय 40 व्यंतर देवान होती 32 कप्पामर 24 नरो तिरो चंदो सुरो झाले काय बघा मिळून। भवनालय 40 गणित माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा मेजा। भवनालय 40 भवनवासीचे 40, व्यंतर देवानं होती 32 व्यंतर देवाचे 32 किती झाले? कप्पामर 24 कल्पवासीचे 24 किती झाले? 96 झाले काय झाले बघा अनेकदा 96। आणि मग नरो म्हणजे नरांचा एक चक्रवर्ती, तिर्यो तिर्यांच्याचा एक सिंह 2 झाले आणि चंद्र आणि सूर्य हे 100 झाले काय। या 100 इंद्रांच्या गंड हे सगळे निश्चितपणे तीर्थंकर वंदनीय असतात किंवा अरिहंत परमेश्वरी वंदनीय असतात। आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे आणि ते तीर्थंकर कसं बनतात, ते अरिहंत परमेश्वरी कसे बनतात, जो सम्यदृष्टी जीव असणार आहे तोच तीर्थंकर आणि तोच अरिहंत परमेश्वरी बनणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या। साधारण व्यक्ती बनू शकणार नाही। ज्याच्याजवळ मिथ्यात्व तो 3 काळात जवळ बी जायच नाही त्यानं आणि घेत बी नाही जवळ, त्याने विचारच सोडायचा या पदांना प्राप्त करायचं, नुसता म्हणून उपयोग होणार नाही। जर सम्यक दर्शन असले तर म्हणलं भावना केली तर लय चांगलं, आणि नसेल तर काय भावना करून उपयोग मी येणारच नाही।
सांगाले हो, रागवायला नाही, सांगाले. त्यामुळं या वृषचक्रधरा आणि पुढे काय म्हणले, लोकशरण्या आणि 3 लोकातील प्राण्यांना शरण स्वरूप भवंती म्हणजे होतात. ते तीर्थंकर 3 लोकातल्या प्राण्यांना शरण देण्यास शरणभूत असतात. सगळे जीव त्यांच्यामध्ये शरणामध्ये येतात की आपलं कल्याण करण्याच्या अपेक्षेनं, आणि ते सुद्धा जेवढ्या जीवांचं कल्याण करता येईल तेवढ्या जीवांचं कल्याण करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ आपल्या जीवनामध्ये करतात. म्हणून त्यांना 3 लोकाचे अधिपती किंवा 3 लोकाचे स्वामी त्यांना म्हणलेलं आहे. आम्ही एका घराचं स्वामी आहे तर एवढ्या उड्या मारतोय. काय म्हणलो, एका घराचा आहे तर एका घराचं स्वामी आहे तर आम्ही एवढ्या उड्या मारतोय. 3 लोकाचे अधिपती, 3 लोकाचे नाथ, त्रैलोकीनाथ जे तीर्थंकर आहेत, ते तीर्थंकर पदाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आम्हाला निश्चितपणे सम्यक दर्शन प्राप्त करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आम्ही जीवनात या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही या गोष्टीचं निश्चितपणे तर आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन जर केलं तर सगळं होईल. नाहीतर आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता बाकीच्या गोष्टी काही वाढवून, काही गोष्टी करून काही गोष्टी होणार नाही. तो जेवढ्या प्रमाणात त्या गोष्टीला त्या दिशेनं नेईल तेवढ्या प्रमाणात आम्ही निश्चित रूपाने या गोष्टीला प्राप्त करणार आहे. कारण की एका ठिकाणी एका नीतिकारांनी सुंदर असं दोहलेलं आहे, सुलझे पशु उपदेश सुन, सुलझे पशु उपदेश सुन, सुलझे क्यों न पुमान, नाहर से महावीर भये, गज पारस भगवान. अतिशय सुंदर दोहा आहे. सुलझे उपदेश सुन, सुलझे पशु उपदेश सुन, सुलझे क्यों न पुमान. याचा अर्थ काय माहिती काय, की उपदेश ऐकल्यामुळे की नाही जे तिर्यंचे प्राण्याच्या रूपामध्ये होते ते पशु ते सुद्धा सुधारले, ते सुद्धा सुधारले. त्यांनी कल्याण करण्याच्या मार्गावर आपलं पाऊल टाकलं. सुलझे क्यों न पुमान. एवढं सगळं ऐकतोय तर सुद्धा माणूस कसा ऐकत नाही. मी म्हणाल नाही, ते म्हणाले हो, मी सांगाले. सुलझे क्यों न पुमान, नाहर से महावीर भये. सिंह पर्यायामध्ये मोक्ष मार्गाला धरला आणि ते महावीर भगवान बनले. सिंह पर्यायामध्ये ज्यावेळी की नाही एका 2 कोण उपदेश कुठला ऐकला, गाणं म्हणताय, एका सिंहापुढे 2 मुनी बैसले. नुसतं म्हणायचंच, त्यातलं काय घ्यायचं नाही. त्या महावीरचा जीव होता जो सिंह पर्यायामध्ये असताना निश्चितपणे त्या मुनींचा उपदेश ऐकल्यानंतर मोक्ष मार्ग त्यांनी ग्रहण केला. मनुष्य अवस्थेत नाही हो, सिंह पर्यायामध्ये उपदेश ऐकल्यानंतर त्यांना मोक्ष मार्ग मिळालाय. आणि हत्ती पर्यायामध्ये असताना पार्श्वनाथ भगवंत जीवाचं कल्याण करण्याची भावना अंतरंगात आली, गज पारस भगवान. आणि त्यानं निश्चित रूपानं आपलं जीवन मोक्षाच्या दिशेने झुकून दिला. आणि ते जो सिंह पर्यायात होता त्यानं मोक्ष मार्ग चालू केला आणि तो भविष्यात महावीर भगवान बनले. आणि जे हत्ती पर्यायामध्ये होते त्यांनी मोक्ष मार्ग चालू केला आणि ते पार्श्वनाथ भगवान बनले. आम्ही माणूस असून सुद्धा का करू शकत नाही. आमचे आचार्य महाराज एक कायम म्हणायचे, ह्याच्या दोह्यावर अनेक दोहा म्हणायचे, जो पूछ वाले कर सकते तो मूछ वाले क्यों नहीं. काय म्हणायचे आचार्य सन्मत सागर, पूछ वाले कर सकते तो मूछ वाले क्यों नहीं. ज्यांना शेपूट आहेत त्यांनी आपलं कल्याण करून घेतलं त्या अवस्थेत, मग मिश्या आहेत त्यांनी का करून घेऊ शकत नाही. पूछ वाले कर सकते तो मूछ वाले क्यों नहीं. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन मनन करा. कारण की जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर सम्यक दर्शन, मोक्ष मार्गाची पहिली पायरी, मोक्ष मार्गाचं बीज, मोक्ष मार्गाचा कर्णधार, मोक्ष मार्गाचा कॅप्टन, मोक्ष मार्गाचे सुरुवात काय असेल तर सम्यक दर्शन आहे. आणि त्याला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आज ज्यावेळी चौक्यामध्ये आहारला गेलो तेव्हा आनंद वाटला की 2 जीवांनी मोक्ष मार्गामध्ये सुरुवात केली सम्यक दर्शनाच्या माध्यमातून. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. तिथं बसून चाललं नाही, ते जीव निश्चित रूपानं आज मोक्ष मार्गावर पहिलं तिकीट काढलं त्यांनी, चांगलं आहे, महत्वाचं. किती आनंद झाला असेल त्यांच्या मनात सुद्धा त्यावेळेला जो आनंद असतो की नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी जीव सम्यक दर्शन धारक ते पहिल्या गुणस्थानात डायरेक्ट 4थ्या गुणस्थानात येतोय. सगळ्या कर्मांना 41 कर्म प्रवृत्तींना चकनाचूर करतोय. किती भावना, त्यावेळी भावना एवढी उत्कृष्ट होते. महाव्रत घेतल्यावर सुद्धा जेवढी भावना उत्कृष्ट होत नाही. काय सांगले, एका अपेक्षेनं अपेक्षा कृत करताना लक्षून घ्या, तेवढी भावना विशुद्ध नाही मिथ्यात्वातनं सम्यक्त्वावर आलेलं आहे. कारण की मोक्ष मार्गाची सुरुवात तिथनं चालू झाली. पहिले तिकीट काढले, एवढा आनंद असतो. आनंदामध्ये एक अशी एक ऊर्जा, एनर्जी अंगामध्ये येते.
बऱ्याच जणांना नाही वाटत होतं, आता मी सुद्धा ज्यावेळी ब्रह्मचारी किंवा रंगीत कपड्यात होतो त्यावेळी रंगीत कपड्यात असताना आमचा विचार काय माहिती काय, आम्हाला काही धर्माचं जास्त माहीत नव्हतं. सोडा नमोकार मंत्र सुद्धा येत नव्हता, खरं सांगतो. पूर्वाश्रममध्ये ज्यावेळी रंगीत कपड्यात होतो त्यावेळी. परंतु मोक्ष मार्गाची सुरुवात माझी पहिली कुठनं झाली माहिती काय, पहिला मोक्ष मार्गाची सुरुवात ते शिबिरमधनं झालं. तो विषय तिथं ती भावना झाली की ब्रह्मचर्य होण्याची. पहिलं नियम कुठलाच चालू केला असेल, आजन्म चहा आणि कॉफी त्या ऐतोडी बुद्रुक गावामध्ये घेतलं होतं मी. ज्यावेळी तिथं शीतल सागरजी महाराज विराजमान होते, त्यांच्याकडं पहिला नियम घेतला. तो तिथनं सुरुवात झाली. एवढा आनंद एक आतमध्ये येतोय नियम घेतल्यानंतर, आणि सगळ्या गोष्टी करत करत पुढे जाईल तसं एवढा आनंद येतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगायचं त्यातनं काय माहिती काय, एक गोष्ट मला सांगायची आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, आनंद घ्यायला शिकायला यायला पाहिजे आपल्याला. की त्या नियमामध्ये जो आनंद असतो तो आनंद किती, अशी काही जे लोक असतात, किती विरले लोक असतात, त्या आनंदाला घ्यायची जर चटक त्यांना लागली, चटक म्हणाले मी, ती लागली तर ते कपडे काढल्याशिवाय सोडत नाही. काय सांगाले मी. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आणि मिळत तर निश्चित रूपानं कुणाला बी मिळत नाही. सोडा लगेच लगेच कपडे काढ, लगेच महाराज मग सम्य दर्शन घेतलं लगेच भाव होतील म्हणून गबच्चीला, तसं काही नाही. ते त्याची सुद्धा प्रत्येक गोष्टीची पुण्याई वेगळी आहे. प्रत्येक गोष्टीचं पुढे जाण्यासाठी नाही, प्रत्येक गोष्टीसाठी नाही आवश्यक असलेलं पुण्य त्यांच्या खात्यावर पाहिजे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. मला सांगायचं काय बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही निश्चित चिंतन करणं आवश्यक आहे की या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आम्ही करतोय त्यावेळी सगळ्या गोष्टींचं चिंतन जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे. आणि की आता पुढच्या गाथेमध्ये परत सगळ्यात मोठी गोष्ट द्यायला आचार्य भगवान की जो सम्यक दृष्टी जीव होणार आहे तोच मोक्षाला प्राप्त होणार आहे. बाकीचे जो 3 काळात मोक्षाला प्राप्त होणार नाही. इकडं तिकडं फिरतच राहणार, कायमस्वरूपी दुःख, रडणं, मारपीट सारखं चालू आहे, काटछाट तोडजोड. तेच चांगलं वाटतंय, सारखं रडायचं काय उपयोग. पुरुषार्थ एकदाच करा, रडायला लागत नाही कधी. जीवनामध्ये एकदाच पुरुषार्थ करा, निश्चितपणे जीवनात कधीच रडायला लागणार नाही, पाठीमागे वळून सुद्धा बघायची गरज नाही. आणि की आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनच्या या ग्रंथामध्ये म्हणतात, आत्मानुशासन जी ग्रंथ एक असा आहे की पृथ्वी तलावर एकमेव ग्रंथ असा आहे की प्रत्येक तत्व आणि तत्व प्रत्येक गाता आणि गाता उदाहरण देऊन समजावून सांगल्याशिवाय पुढे गेले नाहीत आचार्य भगवान. एकमेव ग्रंथ आहे की सगळ्या ग्रंथात सगळ्या गाथेमध्येच उदाहरण आहे. प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा सगळ्यात जास्त आवडता ग्रंथ आत्मानुशासनजी ग्रंथ, अतिशय सुंदर ग्रंथ. प्रत्येक गाथेमध्ये की नाही उदाहरण दिलेलेच आहे, उदाहरण देऊनच समजून सांगितले. त्यामुळे उत्कृष्ट ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी की नाही आत्मानुशासनच्या या ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात म्हणतात की आजपर्यंत निश्चित रूपानं जीवनामध्ये आजपर्यंत निश्चित रूपानं आमचं कल्याण का झालं नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आमचं कल्याण झालं नाही याचं मूळ गोल सांगताना आजपर्यंत की नाही ते आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजी आत्मानुशासनच्या ग्रंथामध्ये म्हणतात आजपर्यंत आमचं कल्याण झालं नाही. का माहिती काय, आजपर्यंत की नाही ज्या गोष्टी अनादिकालापासून करत आलोय तेच आम्ही पुढे कंटिन्यू करलोय म्हणून आमचं कल्याण झालं नाही. जे आजपर्यंत केलं नाही ते जर केलं तर आमचं कल्याण होणार आहे. हे आचार्य भगवान गुणभद्र स्वामीजीने आत्मानुशासनच्या ग्रंथाचं आहे. आजपर्यंत आम्ही रत्नत्रय कधी धारण केलं नाही, आजपर्यंत समीचीन पद्धतीनं भाव रूपानं कधी आम्ही पिंचिकमंडल घेतलं नाही, भाव रूपानं आम्ही प्रतिमा ग्रहण केले नाहीत म्हणून आमचं आजपर्यंत कल्याण झालं नाही. संसार अनादिकाळपासून करलोय आत्ता बी आणि परत तेच चालू आहे. मिथ्यात्व अनादिकाळपासून केले आणि बी का उपयोग. कल्याण कवा होणार आहे, जे आजपर्यंत आम्ही केलं नाही ते करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ जर केला तर पुढच्या मार्गात निश्चितपणे कल्याणाचा मार्ग मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला कल्याण करायचं असेल तर निश्चितपणे पुढच्या मार्गाला धरण्याची किमया जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान सम्यक दृष्टी जीवच मोक्षाला प्राप्त करतात ही गाथा द्यायला सगळ्यात महत्वाचं मिळवणार आहेत. आज बघा काय सांगतात, पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. शिवमजर मरुज मक्षे, शिवमजर मरुज मक्षे, मव्याबादम विशोक भैशंकम, मव्याबादम विशोक भैशंकम,
काष्टागत सुख विद्या, काष्टागत सुख विद्या, विभवं विमलं भजन्ति दर्शन शरणाः, विभवं विमलं भजन्ति दर्शन शरणाः, शिवमजरमरुजमक्षे मव्याबादं विशोकभयशङ्कं, काष्टागत सुख विद्या, विभवं विमलं भजन्ति दर्शन शरणाः। आचार्य भगवान समद्वर स्वामीजी या गाथेच्या माध्यमातून सांगाल्यात की सम्यक दृष्टी जीवच मोक्ष पदाला प्राप्त करतात, याचं चिंतन आचार्य भगवान सांगाल्यात. तर आचार्य भगवान म्हणले दर्शन शरणा, दर्शन शरणा म्हणजे सम्यक दृष्टी जीव. तर काय अजरम, अजरम म्हणजे अजर माहिती आहे तुम्हाला, पद काय आहे ते कळलं आता म्हणे, अजर अमर कळलं. तर अजर आणि अरुज, अजर म्हणजे का नाही निश्चित रूपानं तुम्हाला माहिती आहे ते पद, माहिती आहे का नाही, सोपं आहे किंवा अजर अमर म्हणतात की. तसं अजरम हे अजरपद, अरुजम म्हणजे व्याधीरहित, अक्षयम, अक्षयम म्हणजे का नाही ज्याचा कधी नाश होणार नाही असं अनंत चतुष्टयीची प्राप्ती. काय सांगाले कळलं, कधीही क्षय होणार नाही. अव्याबादम, अव्याबादम म्हणजे का नाही प्रत्येक प्रकारच्या दुःखानं रहित. अव्याबाद प्रत्येक प्रकारचं दुःख, ते इंद्रिय असून दे, शारीरिक असून दे, मानसिक असून दे, कुठलंही दुःख असून दे, त्या सगळ्या दुःखापासून निश्चित रूपानं रहित. विशोक भय शंकम, शोक भय और शंका यानं रहित, शोक भय शंका यानं रहित. आणि पुढे काय म्हणतात, काष्टागत सुख विद्या विभवम, काष्टागत सुख विद्या विभवम म्हणजे काय, ज्यांनी निश्चित रूपानं चरण सीमेला प्राप्त असं सुख ज्ञान अशी संपत्ती जी आहे ती संपत्ती, आणि काय त्याच्या पुढे जाऊन विमलम द्रव्य भाव कर्म रहित, विमलम म्हणजे मलान रहित, द्रव्य आणि भाव रूपी कर्म आहे त्या कर्मान रहित. शिवम अशा मोक्षाला, ही कुठं असते मोक्षात असते, अशा मोक्षाला भजंती म्हणजे अनुभव करतात. जे सम्यक दृष्टी असतील ते काय सांगाले चिंतन करा. हे सगळं जे प्राप्त करणार आहे ते कोण आहे, जो सम्यक दृष्टी जीव असणार आहे तोच या गोष्टीला प्राप्त करणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि मोक्ष पदाला जर प्राप्त करायचं असेल तर आम्ही पहिलं मोक्षाची पहिली पायरी सम्यक दर्शन हे तिकीट काढणं आवश्यकच आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या. आणि एवढं महत्त्वाचं आहे बघा, सम्यक दर्शन एवढं महत्त्वाचं आहे, सम्यक जीवनामध्ये एवढं महत्त्वाचं आहे, कारण की आमच्या जीवनामध्ये या गोष्टीला जर प्राप्त करायचं असेल तर निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टींना प्राप्त करण्यासाठी पहिला सम्यक दर्शन आवश्यक आहे. किती मोक्षामध्ये सुख आहे बघा. एकदा गेले की कायमस्वरूपी नुसतं सगळ्या जगातलं सगळं बघत बसायचं आहे, काय नाही काय नाही, निवांत शांत. जसं गेला इथनं मोक्षाला उभारून गेला असला तर उभारून, बसून गेला असता बसून, तसं कायमस्वरूपी तसंच राहायचंय. किती सुंदर नाही. मोक्षाला गेल्यावर काय नाही, कुणाचं टेन्शन नाही, खाणं पिणं नाही, पैसा मिळवणं नाही, फिरणे नाही, पिकनिक नाही, इकडे तिकडेचा ओटा ठेवणे, काही नाही, निवांत नुसता काय सगळं ज्ञानामध्ये दिसते. 3 लोकात ते सगळं बघत बसायचं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, एकदा ज्ञानामध्ये काय आलं की नाही ते परत येत नाही, फिरून फिरून रिपीट नाही, नवीन नवीन. हे चांगलं आहे नाही, हे भारी. काय झालं माहिती काय, मोक्षात असं जाऊन बसायचं आहे म्हटल्यावर नाही, एकदा आचार्य सन्मत सागर महाराजांनी एका गावात असं सांगितलं की मोक्षात काय करायचं नसतंय, गप बसायचं मांडी घालून, सगळं निवांत, सगळं काय नसतंय, कायमस्वरूपी सुख आहे, सुख आहे, सुख आहे. एक आजा काय विचारले माहिती काय, महाराज आत्ता इथं प्रवचनला 1 तास बसतोय, पाय दुखतात, आणि तिथं गप किती दिवस वर्षानुवर्ष बसल्यावर काय होईल. अहो तिथं शरीरच नाही, चिंतन सिद्ध भगवान बनल्यानंतर शरीरच नाही तिथं, आत्मा आहे नुसता. पाय कशाला दुखते, इंद्रिय असले तर निश्चितपणे सगळं दुखणार आहे ना, इंद्रियच नाही तिथं. चिंतन करा, किती निश्चितपणे आत्म्याची अनुभूती, आणि त्या अनुभूती करत असताना सगळ्या गोष्टींचं अवलोकन, नुसतं ज्ञान करत राहणे,
किती भावनापूर्वक, किती भाव चांगले, आहार नाही, विहार नाही, निहार नाही, कुठल्या गोष्टी नाही, चालणं नाही, बोलणं नाही, फिरणं नाही, इकडे तिकडे जाणं नाही, सगळ्या गोष्टी किती आनंदामध्ये. आणि एकदा जर कोण मोक्षाला गेला परत येत नाही, कायमस्वरूपी तिथंच सुखात. एकदाच पुरुषार्थ करायचं हो, त्या मोक्षासाठी एकदाच पुरुषार्थ केला, एकदा त्या मोक्षात जाऊन बसले, परत परत कधी काही पुरुषार्थ करायला लागत नाही, कायमस्वरूपी सुख. परंतु आत्ता जर पुरुषार्थ केलेलं नाही सारखं, मग आणि तुमचं आहेच की चक्र, निगोत, नरक, तिर्यंच, मनुष्य, देव, सगळीकडे फिरायचंच नुसता. 84 लक्ष योनीमध्ये सारखं जन्मच घ्यायचं, सारखं चालूच आहे, सारखं इकडं तिकडं, इकडं तिकडं, इकडचं दुःख तिकडचं दुःख, हे ते सारखं चालूच आहे. किती दुःख हो. एवढ्या सगळ्या दुःखांना प्राप्त करत असताना निश्चितपणं किती काय वाटणार बघा, किती भावना आणि काय काय गोष्टी, सगळ्या गोष्टींना करत असताना निश्चितपणं एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही या सगळ्या गोष्टींना चिंतन करून आज एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये ज्यांनी की नाही निश्चित रूपानं सगळ्या गोष्टी निश्चित रूपानं केलेल्या आहेत, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये काही दुसऱ्या गोष्टी कधी प्राप्त होणारच नाहीत. याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन जर जीवनामध्ये केलं तर निश्चित रूपाने सगळ्या गोष्टी प्राप्त होणार आहेत, नाहीतर काहीही प्राप्त होऊ शकणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये हे मोक्ष पद मिळवणं सगळ्यांचं टार्गेट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं जीवनामध्ये आम्ही चिंतन मनन करणं आवश्यक आहे. नाही जर केलं तरी सगळ्या गोष्टी निश्चित रूपानं बरोबरच मिळणार आहे. कारण की दुःखाची भूमिका, दुःखाची अवस्था, या सगळ्या गोष्टी निश्चित रूपानं आम्ही जीवनामध्ये बघणं आवश्यक आहे. आणि या गोष्टीला जर बघितलं नाही तर आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. जर ही गोष्ट जीवनामध्ये घेतली नाही तर आमच्या जीवनात काहीही होऊ शकत नाही. या गोष्टीचं चिंतन मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीचं चिंतन मनन करावं, मी एवढीच भावना करतो की लवकरात लवकर तिकिटापैकी एक तिकीट जीवनामध्ये घेणं आवश्यक आहे. आणि ते जर घेतलं नाही तर जीवनाचा वेगळा मार्ग मिळू शकणार नाही, एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला मी विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की